सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? आज आहे एकादशी. आमचा चालू आहे फराळ. वातावरण बघा केवढं ऊन झालंय. आम्हाला आता 4 वाजता हे कवर काढायचंय. त्याच्या आधी मधलं जे गवत दिसतंय ते थोडं खुरपून काढायचंय. कवर काढून हे फवारा मारायचा ह्याला, मग उरकायचंय. ऊन झाल्यामुळे थांबलोय आम्ही. आज आहे एकादशी. साबुदाणा खिचडी मस्त हिरव्या मिरचीची आत्यानी बटाटा वगैरे घालून केलेली आहे. इकडे आत्या खातायत द्राक्ष, काकड्या, मिरच्या पण तळल्यात. आणि हे काय आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा, तुम्ही काय ह्याला म्हणता. माझ्या मैत्रिणीच्या रानात आहे, तिनं मला आणून दिले. खरबूज घ्यायला आली ती, मग तिच्या रानातलं येताना घेऊन आली. याला ती काय तर डेम्स असं म्हणत होती. तर असं आहे आजचं आमचं जेवण दोघींचं. बाकीचं सगळ्यांचं झालंय. मामा गेले ज्योतिबाला, मामा नाही आहेत. पोरांनी जेवण केलं, बटाट्याची भाजी चपाती खाल्ली आहे. आणि असं चालू आहे आमच्या दोघीचा फराळ. या सगळ्यांनी फराळ करा. आमच्याकडे ना खरबूजमुळे बहुतेक मासे आलेले आहेत. आणि तिकडे काकडी भरून ठेवली आहे गणेशनी पिशवीत. मी पण एक कॅरेटमध्ये 10 किलो द्यायची आहे. एक जण भाजी जे विकतात त्यांना द्यायची आहे 10 किलो. गणेशलाही 3 किलोची भेळ बनवतात आमच्या गावात, त्यांना द्यायची आहे. तर हे डेम्स तुम्ही भाजी बनवली का ह्याची, हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर हे ना दुधीसारखं असतं, दुधी लांब असतो, पण हे असं गोल गोल असतं. तर खूप छान ह्याची भाजी होती. मी म्हणजे कामावर बनवलेली. मी जेव्हा तळेगावमध्ये स्वयंपाकाचं काम करायचे का, तिकडे बनवलेली. मी तिकडे पहिल्यांदाच मी हे डेम्स बघितलं होतं, त्याच्यानंतर आज बघितलं आहे. छान मिरच्या, खिचडी या सगळ्यांनी फराळ करायला. तर चला उरकतो. भेटूया पुढच्या छान एका अशा नवीन व्हिडिओमध्ये.